नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं मस्तपैकी असा ओला राजमा घेतलेला आहे. राजमा अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर घेतला एक कांदा चिरून, त्याच्यानंतर एक टॅमॅटोही चिरून घेतले. चला मग आता राजमा आपण पुढची तयारीला लागूया. इथं छोटा कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकले, पाहू शकता तुम्ही. अगदीच वेगळ्या पद्धतीने आपण हा राजमा दरवेळेस करतो, पण मी आज खूप वेगळा दाखवणार आहे. पहा मैत्रिणींनो, खूप छान चविष्ट असा होतो. कांदा अगदी छान पद्धतीने हा परतून घेऊया बरं का. आता राजम्याची भाजी तर प्रत्येकजण करतं, पण अशा पद्धतीने तुम्ही कधी केली का? एकदा नक्कीच करून पहा आणि खरंच खूप खायलाही छान लागते. कांदा अगदी मस्त असा परतून घ्यायचा आहे पहा. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टॅमॅटोही छान पद्धतीने अगदी परतून घ्यायचं आहे. मस्त असा टॅमॅटो परतून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही. टॅमॅटो अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे, पाहू शकता. अगदी छान पद्धतीने कांदा आणि टॅमॅटो मस्त असा परतून झालेला आहे. त्याच्यात आता टाकायचं आहे लगेच राजमा, आपल्याला टाकून द्यायचं आहे पहा. राजमा टाकल्याच्या नंतर तो सुद्धा आपल्याला असा मस्त त्याच्यात हलवून घ्यायचा आहे पहा. संपूर्ण राजमा त्याच्यात मी टाकून दिलेला आहे, पाहू शकता. आता तो पूर्ण असा हलवून घ्यायचा आहे आपल्याला पहा. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बरं का. मीठ हे चमच्याने टाका किंवा हाताने टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की प्रत्येकाची सवय असते. त्याच्यानंतर आपण लगेच त्याच्यामध्ये एक तांब्याला कमी पाणी ओतणार आहे, पाहू शकता. एक तांब्याला कमी पाणी ओतलं की लगेच झाकण लावायचे. झाकण लावून ह्या कुकरच्या आपल्याला करायच्या 2 शिट्ट्या. चला तोपर्यंत इकडं वाटण्याची तयारी. भाजलेले शेंगदाणे, खोबरं, आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याच्या विरेत आपल्याला जास्त काही घ्यायचं नाही आणि मस्तपैकी वाटण असं माहीम वाटून घ्यायचं आहे. वाटण माहीम झालं की त्याच्यानंतर आपल्याला इथं सगळ्यात चविष्ट मसाले असे हे घ्यायच्यात, पाहू शकता. त्याच्यावर हिंगही घेतलेला आहे. असे इतर मसाले मी घेतले. वाटण अगदी छान पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. आपल्या घुगऱ्या बी अगदी चविष्ट अशा झालेल्या आहेत, पाहू शकता. अक्षरशः पूर्णगत घुगऱ्या शिजलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये जिरी मोहरी टाकून छान फुलून तडतडून द्यायची पहा. त्याच्यानंतर लगेच कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता अगदी छान पद्धतीने परतला की त्याच्यात आपल्याला टाकायच्यात मसाले पूर्ण टाकून हलवून घ्यायचे पहा, मिक्स असं. त्याच्यानंतर लगेच वाटण टाकायचं आणि ते सुद्धा आपल्याला पूर्ण असं परतून घ्यायचं बरं का. कारण की शेंगदाणे जरी भाजलेले होते तरी बाकीचं वाटण हे कच्चं होतं. त्याच्यामुळे अगदी चांगल्या पद्धतीने हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झाल्यावर मैत्रिणींनो, वाटण जेवढं परतसान तेवढं अगदी छान होतं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी घालून पुन्हा परतून घ्यायचे पहा. म्हणजे अगदीच मस्त असा भाजीला आपल्या कलर येतून पहा. वाटण बी अगदी सुंदर असं परतून झालं. त्याच्यानंतर लगेच आपल्या ह्या ओल्या घुगऱ्या ह्या टाकून घ्यायच्यात पहा आणि मस्तपैकी भाजी अशी चौकून हलवायची आणि मैत्रिणींनो 5 मिनटं ही भाजी उकळून द्यायची आपल्याला, पाहू शकता. तुमच्या घरात किती माणसं आहे त्या पद्धतीने तुम्ही ही भाजी करू शकता. आता इथं 5-6 माणसांना पुरेन एवढी ही भाजी तयार झालेली आहे आपली. चला मग अशी मस्त हलवून घेऊया, एकदा खालवर करूया आणि अजूनही थोडंसं पाणी टाकून मस्त ही राजमा रस्सा भाजी आपली ही तयार होते. ही भाजी खायला बी खूप टेस्टी लागते आणि काहीतरी वेगळं म्हणलं तर अजूनच छान वाटते. एकदा अशी मस्त हलवून घ्यायची, त्याच्यानंतर छान अशी उकळी त्याला येऊन द्यायची. पहा अगदीच भाजी मस्त उकळलेली आहे. त्याच्यानंतर कोथिंबीरसुद्धा आपण टाकून घ्यायची, थोडीशी भरभरून कोथिंबीर. पहा काय सुंदर रंग आला आहे. भाजी बी आपली अप्रतिम अशी झालेली आहे आणि छान तर्री आलेली आहे, पाहू शकता. मग आजचा हा राजमा रस्सा भाजी कशी वाटली नक्कीच सांगा. आवडली का तुम्हाला? करा ना तुम्ही. आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला मग आपण उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.